इंदिरा महिला मंडळ धुळे महाराष्ट्राच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना मदत याबाबत वृत्त असे की इंदिरा महिला मंडळ धुळे महाराष्ट्राच्या वतीने संतप्त पावसाच्या कहरामुळे उद्ध्वस्त झालेल्या विविध भागात जाऊन त्यांना मदत करण्याचे कार्य इंदिरा महिला मंडळच्या अध्यक्षा प्रभाजी रामदार परदेशी यांच्या वतीने गरीब गरजूंना आधार देण्याचे कार्य सुरू असून त्यातलाच एक भाग म्हणून आज धुळे शहरातील सुसी नाल्याला पूर आल्याने दैठणकर नगर इंदिरानगर परिसरातील नागरिकांना आधार देण्याचे कार्य आज राबविण्यात आले, ज्यात प्रामुख्याने गेल्या काही दिवसापूर्वी अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्याने प्रत्येक भागात पूर, ओढ्या नाल्यांना पूर आल्याने अनेक नागरिकांचे घर, संसार उपयोगी वस्तू या पुरात वाहून गेल्याने त्यांना एक मदत म्हणून इंदिरा महिला मंडळ धुळे महाराष्ट्राच्या अध्यक्षा प्रभाजी रामदार परदेशी यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला। गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी परिसरातील नागरिकांशी व्यक्तिगत संपर्क करून त्यांना मदत करण्यात आले। इंदिरानगर, दैठणकर नगर, वाडीवकर रोड तसेच मास्तरवाडी या ठिकाणी देखील जाऊन मदत कार्य करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत इंदिरा महिला मंडळ धुळे महाराष्ट्राच्या अध्यक्षा प्रभाजी रामदार परदेशी, पुरोगामी वाड्याचे महेंद्रजी सिरसाट, जितेंद्र प्रल्हाद कापडणेकर, निलेश प्रल्हाद कापडणेकर, सुनील चौधरी, गोरख भाऊ, अंगणवाडी शिक्षिका मंगला देवरे, इंदिरा महिला मंडळच्या सचिव मीरा सरोज, अशोक चौधरी, परिसरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज आम्ही इंदिरा महिला मंडळ सामाजिक संस्था धुळे महाराष्ट्र येथून सामाजिक जबाबदारी या नात्याने आम्ही आज दैठणकर नगर येथे जे संतप्त पावसामुळे एक मोठा कहर सर्व धुळे शहर नागरिकांच्या विविध भागांमध्ये झालेला आहे आणि आमची नैतिक जबाबदारी समजून, आमच्या संस्थेची नैतिक जबाबदारी समजून आज आम्ही दैठणकर नगर पुरोगामी वाडाच्या एरियामध्ये येऊन आम्ही आमच्या माता भगिनींची थोडंसं खारीचा वाटा उचलण्याचा, छोटी मदत करण्याचा एक प्रयत्न आमच्या संस्थेतर्फे केलेला आहे। तसेच हे जे दुर्भाग्यपूर्ण पावसामुळे सर्व महिला भगिनींना त्रास झालेला आहे, तर माझी शासनाला अशी विनंती आहे की आता आजच शासनाने असं जाहीर केलेलं आहे आदरणीय कलेक्टर साहेबांनी की अतिक्रमणमधले घर ते काढणार आहे आणि नाल्यावरचे घर ते तोडणार आहे। तर या कार्यक्रमाअंतर्गत मी आयुक्त साहेबांना, महानगरपालिकेला आणि आपले धुळे जिल्ह्याचे लाडके आदरणीय कलेक्टर साहेब यांना विनंती करू इच्छिते की त्यांना या लोकांना वेळ देण्यात यावी। तसेच साहेबांना समजत असेल की आपण मोठमोठ्या घरांमध्ये, इमारतींमध्ये राहतो, पण ही जी जनता ज्याच्यावर पहिलेच ओला दुष्काळ त्यांच्यावर पडलेला आहे, तसेच एक बिकट संकट त्यांच्यावर आलेले आहे, ज्यांचे घरातलं एक भांडं ज्यांचं चालले गेलेलं आहे। काही लोकांची तर अशी परिस्थिती आहे की त्यांच्या घरात खायला दाणे नाही आहे। काही सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात त्यांना आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यातच अजून आमची यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाला असं तर आम्ही निवेदन देणारच आहे, पण इथे आल्यावर इथे जी परिस्थिती बघितली आम्ही त्याच्या मते आम्हाला असं वाटतं की साहेबांनी ते व्यक्तिगत एरियांमध्ये फिरलेले अजून जनतेची थोडी काळजी घेऊन त्यांना पहिले त्यांचा निवारा कुठेतरी व्यवस्थित सेटल करून द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांनी पाहिजे अशी आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। तसेच त्यांना सांगतो की ही महानगरपालिकेने पहिलेच पावसाळ्या अगोदर साफसफाई नाल्यांची पण केली असती तर त्यांना कळालं असतं आणि हे जे ठीक आहे आपल्याकडे पावसामुळे इतकी बिकट समस्या निर्माण झालेली आहे, काही प्रमाणात अतिक्रमणधारक असतील पण इतके वर्ष तुम्हाला अतिक्रमण दिसत नाही आणि ऐन वेळेस जेव्हा ते जसं तसं आपलं गुजारा भत्ता करत असतात त्याच्यावर पहिल्याच
पावसाळी संकटात तुम्ही अजून त्यांच्यावर एक माथे एक चांगलं मोठं संकट ठोपण्याचा प्रयत्न करत आहात. तर हे असं होऊ नये ही पण आम्ही त्यांना विनंती करतो. तसेच देवाकडे आम्ही साकडं घालतो की असं पुन्हा आमच्या सर्व जितक्याही अशा वस्त्या आहेत तिथे असे कोणतेही संकट येऊ नये असं बोलतो. तसेच आज या कार्यक्रमाला आमच्या इथे आमच्या शब्दाला मान देऊन पुरोगामी वाड्याचे आदरणीय महेंद्रजी शिरसाट, परिसरातील सर्व ज्येष्ठ युवा नागरिक माता भगिनी आमच्या शब्दाला मान देऊन इथे उपस्थित राहिल्या. विशेष सहयोग आम्हाला मंगलताई देवरेंचं लाभलं. तसंच या परिसरात माझा विशेष लगाव असा आहे की इथल्या सर्व महिला, स्थानिक महिला माझ्याकडे विशेष करून कमीत कमी इथल्या स्थानिक 25 ते 30 महिला आमच्याकडे क्लासला यायचं, म्हणून त्यांचं माझं जिव्हाळ्याचं एक नातं जमलेलं आहे. आणि त्या जिव्हाळ्यापोटी आम्ही इथे येऊन आमचं कर्तव्य म्हणून हे छोटंसं भेट देण्याचा कार्यक्रम राबवला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.